पुढील नाम आहे पुण्य कीर्ती. ज्याची कीर्ती गायली असता पुण्य लाभते, पाप नाहीसे होते. त्याची कीर्ती पुण्यस्वरूप अत्यंत पवित्र अशी आहे. या भगवंताचे स्मरण अत्यंत पुण्यकारक असेच आहे, शिवाय ते आनंद देणारेही आहे. कलियुगात माणसांमध्ये पुष्कळ दोष आहेत. लोक अधर्मी आहेत, अज्ञानी आहेत. मात्र नारायणाचे गुण संकीर्तन श्रवण केले तर पुण्य मिळते. यासाठीच रामकथा, कृष्णकथा श्रवण करणे हे अत्यंत पुण्यदायी आहे. हरिकथा श्रवणाने आणि नामस्मरणाने मनुष्याचे मन धुतले जाते, म्हणजे आपले जे विकार असतात ते नाहीसे होतात. म्हणून लोक श्रद्धेने नामस्मरणाचे महत्त्व जाणून कीर्तन ऐकतात. पुढील नाम आहे अनामया. आमय म्हणजे रोग. रोगविरहित, आरोग्य संपन्न, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक अशा तिन्ही प्रकारच्या तापापासून मुक्त असलेला, अर्थात या सर्वापासून मुक्त असलेला कोण आहे तर तो नारायणच आहे. अमय म्हणजे रोग दूर करणारा, तो खरा वैद्य आहे. अनामय रोगापासून मुक्त करणारा परमात्मा. अर्थातच हा रोग म्हणजे भवरोग आहे. तो जन्मजन्मांतरीच्या भवरोगातून भक्ताची मुक्तता करतो. या रोगावरचे औषध म्हणजे नाम आहे. ते अंतःकरणापासून घेतले तर प्राण्यांची म्हणजे माणसांची जन्ममृत्यूच्या भयंकर रोगापासून सुटका होते. अर्थातच हे नाम अगदी नाभिस्थानापासून घेतले पाहिजे. मराठीत आपल्याकडे आपण असं म्हणतो की बेंबीच्या देठापासून असा एक शब्दप्रयोग नेहमी करतो. या नाभीतूनच ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. ते त्याचे मूळ ठिकाण आहे. तिथे नारायणाचे नाम पोचले किंवा तेथून ते घेतले गेले की साधकाचा किंवा भक्ताचा भवरोग निश्चितपणे दूर होतो. अच्युत, केशव, माधव, हरी, जनार्दन, नारायण इत्यादी संध्येतील 24 नामांचे स्मरण करावे. अर्थात त्या प्रत्येक नामाचे पूर्वी ओंकाराचा उच्चार करावा. म्हणजेच ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः. ओंकाराचे जोडीला नाम घेतले आणि त्याला चतुर्थीचा प्रत्यय लावला, म्हणजे केशवाय असा केला तर अंतःकरणावर आपल्या चांगला परिणाम होतो. भवरोगाचा नाश करण्याचा हा अत्यंत सुलभ आणि सोपा उपाय आहे. कारण भगवंताची कीर्ती, त्याचे चरित्र यांचे श्रवण हे सुद्धा भवरोगापासून मुक्त करणारेच आहे. ज्ञानदेव 12व्या अध्यायात सांगतात की नामाच्या सहस्रवरी, नामा या अवधारी, सजुन्या संसारी मी तारू झालो. म्हणजे नामकीर्तन सम हजारो नावाबधून मी या भक्तांचा भवसागरातून पार नेरणारा असा तारक झालो आहे. कारण संसारी माणसांना या नामरूपी नौकेत बसवूनच मी पार करतो. विनोबाजी सांगतात की भिन्न भिन्न काळी ऋतूमध्ये येणारे रोग शांतीपूर्वक, तितिक्षापूर्वक सहन करण्यासाठी माणसाने प्रयत्नशील राहावे. रोग पीडा साधनेत बाधा आणतात. औषध आणि औषध चिंतनात जर आपण मग्न राहिलो तर आपण त्याच्यातच मग आपल्याला मरण सुद्धा येतं. आणि असं जर आपण मरून गेलो तर साधनाही जातेच आणि मेल्यामुळे आरोग्यही जाते. म्हणून तितिक्षेत हेही येते की रोग सहन करावा आणि औषधोपचाराच्या भानगडीत पडू नये. शरीर आरोग्यवान ठेवणे केवळ व्यावहारिक गोष्ट नाही, तर ती आध्यात्मिक सुद्धा आहे. जिथे परमेश्वराचे नाव तिथे निर्विकारता आहे. जिथे निर्विकारता आहे तिथे पूर्ण आरोग्य आहे, अशी ही एक श्रद्धा आहे, जिचा आपण अवश्य संग्रह केला पाहिजे. जे नेहमी आरोग्यवान राहतील त्यांच्या बुद्धीत आणि हृदयात सुद्धा ताजेपणा राहील. असे या अनामय या नावाचे खूपच महत्त्व सांगितलेले आहे. पुढील नाम आहे मनोजव. मनाप्रमाणे शीघ्र वेग असलेला
हा शब्दार्थ असला तरी मनापेक्षा सुद्धा परमात्म्याचा वेग अधिक आहे. कारण मन तर त्यानेच निर्माण केले आहे. त्याला फक्त अंतःकरणापासून हाक मारा, तो तुमच्यासमोर उभा राहतो. आपल्याकडे असं सांगतात की मनोजवम मारुत तुल्य वेग, असे हनुमंताचे समर्थांनी वर्णन केलेलं आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा असं सांगतायत की ह्या मनाचा जो निर्माता भगवंत आहे त्याचा वेग जास्त आहे. अर्थात हा अगदी सरळ सरळ भावार्थ झाला. पण भक्ताने नुसते स्मरण केले की भगवंत हजर होतो. अगदी अंतकाळी सुद्धा याचे स्मरण केले तरी हा मुक्ती देतो. भगवंतांनी गीतेत सांगितलेलंच आहे की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेपरम यत प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशयः. आणि याशिवाय आपल्याला महाभारतातली अगदी प्रसिद्ध गोष्ट माहिती आहे की हस्तिनापुरात पांडव द्यूतात सर्व हरले. शेवटी त्यांनी द्रौपदीलाही पणाला लावली. तिच्यावर दुःशासनाने अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. तिच्या वस्त्राला हात घातला. त्यावेळी द्रौपदीने भगवंताचे स्मरण केले की हे द्वारकाधीश गोविंदा, असं म्हणता क्षणी भगवंत एका क्षणात द्वारकेहून तिथे उपस्थित झाला आणि द्रौपदीचे रक्षण त्यांनी केले. त्याचप्रमाणे गजेंद्रासाठी सुद्धा हा वैकुंठातून आला आणि त्यांनी गजेंद्राचे रक्षण केले. अशा ह्या 2 गोष्टी आहेत की हा किती मनोजवम आहे हे सिद्ध करणाऱ्या. तर विनोबाजी वेगळ्या प्रकारांनी सांगतात की मनुष्याच्या अंगात वेग असला पाहिजे, स्फूर्ती असली पाहिजे, मनासारखाच वेग पाहिजे. काम समोर दिसले तर ताडकन उठून त्या कामाला सुरुवात केली गेली पाहिजे. नाहीतर काय होते की मनात सेवा आहे, खूप काही करावंसं वाटतं, पण पण शरीर तर जागचे हालत नाही, कारण ते आळसात लोळते आणि त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून ज्ञानदेव सांगतात की हृदयवृत्ती पुढा अंगची घे दबडा. हृदयवृत्तीच्या पुढे शरीर धाव घेतले पाहिजे. मनात आले नाही तोच ते काम करण्यासाठी शरीर तत्काळ सिद्ध झाले पाहिजे. असा हा मनोजवम आहे आणि हे सर्व नारायणाचेच वर्णन आहे. नारायणाचे स्मरण केले तर आपल्याला सुद्धा त्याच्याप्रमाणे आत्तावर सांगितल्याप्रमाणे काम करण्यासाठी उत्साह आणि गती निश्चितच मिळेल. पुढील नाम आहे तीर्थकर. सर्व विद्यांना तीर्थ असे म्हणतात. त्या सर्व प्रकारच्या वेदमान्य आणि वेदबाह्य अशा विद्यांचा ज्ञाता आणि वक्ता भगवंतच आहे. 14 विद्या 64 कला सर्वच त्याच्या आश्रयाने राहतात. तीर्थात स्नान केल्याने तरुण जाता येते, पण याचे चरणापाशी या 4 वेद उपनिषदे या सर्वांचे वास्तव्य आहे. म्हणून केवळ त्याचे चरण तीर्थ आपल्याला तरुण जाण्यास अगदीच पुरेसे आहे. 14 विद्या 64 कला 4 वेद सर्व उपनिषदे सर्व वेदांग यांचा जो अभ्यास करतो तो निश्चितपणे तरुण जातो. सर्व उपनिषदांचे सार म्हणजे भगवद्गीता ही भगवंताच्या प्रत्यक्ष मुखातून सांगितलेली आहे आणि हिचे जर आपण स्मरण केले, नित्य पठण केले तर आपण निश्चितपणेच तरुण जाऊ शकतो. असा हा तीर्थकर आहे. पुढील नाम आहे वसुरेता. ज्याचे वीर्य सुवर्णमय आहे किंवा सर्व प्रकारचे ऐश्वर्य संपत्ती ज्याच्या बीजापासून उत्पन्न झाली आहे. हा भूदेवीचा म्हणजे पृथ्वीचा पती आहे. आपल्या पत्नीच्या ठिकाणी या वीर्याची तो स्थापना करतो. म्हणूनच तिच्या उदरात सुवर्ण आणि अनेक प्रकारची संपत्ती मिळते. आणि म्हणूनच ही जी पृथ्वी आहे तिने या वसूचे वीर्य धारण केले आहे. म्हणून ही वसुंधरा या नावानेही प्रसिद्ध आहे. पुढील नाम आहे वसुप्रद. विपुलपणे धन देणारा,
सुवर्णासारखे धन देणारा, माणसांची कर्मे चांगली असली तर भगवंत त्याला चांगले म्हणजे अगदी सोन्यासारखे फळ देतो. आणि प्रत्यक्ष आपण व्यवहारात ज्याला धन म्हणतो ते धनही हा भगवंत आपल्याला विपुल प्रमाणात देतो. आपण जर व्यवस्थित रीतीने वागलो, राहिलो, चांगल्या पद्धतीने भक्ती केली तर हा भगवंत आपल्याला 2 हातांनी भरभरून देतोच. तो साक्षात धनाध्यक्ष आहे आणि कुबेर हा सुद्धा या भगवंताच्या कृपेनेच धनवान झालेला आहे. असा हा वसुप्रद आहे. पुढील नाम आहे वसुप्रद. वसु म्हणजे मोक्ष, मोक्षरूप असलेले उत्कृष्ट फळ देणारा असा हा भगवंत आहे. किंवा दा धातूचा अर्थ तोडणे असाही आहे. त्यानुसार दुष्टांचे ऐश्वर हा नष्ट करणारा आहे. पुढील नाम आहे वासुदेव. वासुदेव म्हणजे वसुदेवाचा पुत्र म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. वसु सर्व भूते ज्याच्यामध्ये राहतात किंवा जो सर्व भूतांमध्ये राहतो. वसु म्हणजे विश्व. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की मत्त परतरं नास्ति किंचिदस्ति धनंजय. म्हणजे जगातली अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की जिच्यात मी नाहीये. वसुमनाः ज्याचे मन ऐश्वर्याने युक्त आहे, सर्व ठिकाणी समभावाने राहण्यात त्याला आनंद आहे. विश्वमनाचा सोन्यासारखा उदार विशाल अंतःकरणाचा व्यापक असा आपले मन विश्वमनाला म्हणजे नारायणाला द्यावे, त्याच्याशी जोडलेलेच असावे. असं असलं तर मग आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचा आनंद भगवंताला जसा आहे तसाच आपल्यालाही मिळू शकतो. पुढील नाम आहे हविः. हवन करण्याचे द्रव्य हे ज्याचे स्वरूप आहे. हवन करण्यासाठी हवी म्हणून मनाची आहुती द्यावी, मग व्यापक मनाचा परमात्मा संतुष्ट होऊन आपल्याला मोक्ष प्रदान करेल. पुढील नाम आहे वसुप्रद. वसु म्हणजे मोक्ष, मोक्षरूप असलेले उत्कृष्ट फळ देणारा असा हा भगवंत आहे. किंवा दा धातूचा अर्थ तोडणे असाही आहे. त्यानुसार दुष्टांचे ऐश्वर हा नष्ट करणारा आहे. पुढील नाम आहे वासुदेव. वासुदेव म्हणजे वसुदेवाचा पुत्र म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. वसु सर्व भूते ज्याच्यामध्ये राहतात किंवा जो सर्व भूतांमध्ये राहतो. वसु म्हणजे विश्व. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की मत्त परतरं नास्ति किंचिदस्ति धनंजय. म्हणजे जगातली अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की जिच्यात मी नाहीये. वसुमनाः ज्याचे मन ऐश्वर्याने युक्त आहे, सर्व ठिकाणी समभावाने राहण्यात त्याला आनंद आहे. विश्वमनाचा सोन्यासारखा उदार विशाल अंतःकरणाचा व्यापक असा आपले मन विश्वमनाला म्हणजे नारायणाला द्यावे, त्याच्याशी जोडलेलेच असावे. असं असलं तर मग आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचा आनंद भगवंताला जसा आहे तसाच आपल्यालाही मिळू शकतो. पुढील नाम आहे हविः. हवन करण्याचे द्रव्य हे ज्याचे स्वरूप आहे. हवन करण्यासाठी हवी म्हणून मनाची आहुती द्यावी, मग व्यापक मनाचा परमात्मा संतुष्ट होऊन आपल्याला मोक्ष प्रदान करेल.